तर आग्र्यातील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली होती। शिवाजी महाराजांना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं। नजरकैदेतून शिवाजी महाराज कसे सुटले आणि काय आहे आग्र्याचा इतिहास, आग्र्याच्या लाल किल्ल्यावरून पहा TV9 मराठीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर अनेक लढाया, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रमाचा इतिहास उभा राहतो। मात्र याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट अतिशय इतिहासाला कलाटणी देणारी ठरली। तर लाल किल्ल्यावरती असलेल्या दिवाणी आम मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची पहिली भेट झाली। हाच तो आपल्याला इथल्या औरंगजेबाचा हा दरबार पाहायला मिळतोय की सुरुवातीला याच दिवाणी आम मध्ये सरदारांना जे आहे ते वाढदिवसाच्या निमित्तानं बोलवलेलं होतं। हीच ती जागा आहे ज्याला दिवाणी आम म्हटलं जातं। आपण समोर पाहतोय की हा जो समोरचा दरवाजा आहे त्या दरवाजामधून औरंगजेब म्हणजे बादशाह जो आहे तो याच ठिकाणी येऊन बसायचा, त्याच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि समोर सरदारांची रांग जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात येत होती। औरंगजेबाच्या दरबारामध्ये आपला अवमान केला म्हणून त्याच बाणेदारपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबार सोडला खरा, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवण्याचे आदेश जे आहे ते औरंगजेबाने दिलेले होते। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षणाची जबाबदारी मिर्झा राजे जयसिंगांचा मुलगा रामसिंहावरती होती, त्या रामसिंहानं याच परिसरामध्ये म्हणजे लाल किल्ल्यापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावरती ज्या ठिकाणी जयपूर आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची यमुनेच्या काठावरती राहण्याची, नजरकैदेमध्ये ठेवण्याची व्यवस्था औरंगजेबाने केलेली होती। मात्र याच मुघलांच्या हातावरती तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज 3 महिन्यामधून या मुघलांच्या कळपातून सुटले आणि थेट राजगडावरती पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खरं तर जाज्वल्य इतिहास या लाल किल्ल्यावरती आल्यानंतर शिवजयंतीच्या निमित्तानं जागा होतो। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर मुघलांच्या या साम्राज्यामधून सुटणं हा इतिहासातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय होता। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी,